ओके. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव सर आपलं? माझं नाव संदीप स्वामी सर. आणि तुमचं? माझं ज्योती स्वामी. बरं. गेल्या किती वर्षापासून या संस्थेशी जोडले गेलेले आहात आपल्या मेट्रो ब्रेनशी? आमचं आता 3रं वर्ष चालू आहे मॅडम. बरं. 2 वर्ष कंप्लीट झाले. ओके. या 3 वर्षामध्ये काय अनुभव आले तुम्हाला? 3 वर्षामध्ये एवढा अनुभव आला मॅडम की पहिल्या सुरू जे विद्यार्थी अभ्यासला जे आले सुरुवातीला क्लासला 4 दिवस बसले, त्यांना वाटत होतं की गणित आपल्याला जमते की नाही, की हा भाग कोणता प्रकारे आहे, आपण गणित कसं शिकवणार, सर आपल्याला नवीन काय सांगणार. आपल्याला मोबाईल जसं आपण हातामध्ये दिल्याच्यानंतर मुलं हाताळतात तसं त्यांना स्लेट दिल्याच्यानंतर एवढा उत्साह आला की ते बिट्स खाली वरी सहजच सरकू लागले. सरकता सरकता त्यांना किंमत कळाली बिट्सची, की ह्या बिट्सला काय म्हणतात, अप्पर बिट्सला काय म्हणतात, आणि क्षणामध्ये त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली. आज राज्यस्तरीय स्पर्धा होती. ही स्पर्धा तुमच्यासाठी पहिली होती की तुम्ही याआधी अटेंड केलेल्या? हे अटेंड केली मॅडम. ही 3री वेळेस आहे राज्यस्तरीय आणि 2 वेळेस नॅशनल. बरं. काय अनुभव आला आणि काय फरक वाटला पूर्वीच्या याच्यामध्ये आणि आजच्या याच्यामध्ये? जसे जसे दिवस जात आहेत मॅडम, जसं जसं आम्ही 2 नॅशनल केल्या त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल होत चालला आहे. कारण की नॅशनल लेवलमुळं प्रचार आणि प्रसार एवढा होतो, तळागाळामध्ये जाऊन अभ्यास ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त पोहोचत आहे. आता सध्या तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत? 60 विद्यार्थी आहेत मॅडम. गेल्या 60 विद्यार्थ्यांना तुम्ही जवळपास शिकवता 3 वर्षांपासून. काय वाटतंय तुम्हाला, किती फरक पडतोय लेकरांच्या शिक्षणामध्ये? लेकरांच्या शिक्षणामध्ये तर फरक पडतोय पालकांमध्ये मॅडम. बरं. कारण की पालकांना अचंबाचा धक्का बसल्यासारखाच झालेला आहे की आमचा विद्यार्थी ठीक आहे, मुळामध्ये गणित करत होता, पण जो कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करतो आणि जो हातवारे करतो, आम्हाला वाटतो की तो वेडा झाला की काय, अक्षर असं त्यांना वाटतं. विशेष म्हणजे गणिताची भीती मोठ्या प्रमाणात असते विद्यार्थ्यांना. बरोबर. पॅरेंट्सचा रिस्पॉन्स पण खूप छान आहे. म्हणजे पॅरेंट्स कोऑपरेटिव्ह असल्याशिवाय इथपर्यंत येणं शक्य नाही. तेवढा विश्वास त्यांनी तुमच्यावरती टाकला, याचा अर्थ तुम्ही करण्याचे आणि ते कसं विद्यार्थ्यांना येतंय, त्यांना काहीतरी म्हणजे ते पुढं चाललेत, त्याच्यामध्ये आपलं काहीतरी म्हणजे फळ आपल्याला भेटलं असं झालेलं आहे. विद्यार्थी पुढं गेले, पॅरेंट्सला पण आनंद, आपल्याला पण आनंद. छान आहे सगळं. अभ्यासमुळं खूप छान होत आलं आहे आजपासून, पण इथून पुढं पण चांगलं होईल. एक शिक्षक म्हणून, शिक्षिका म्हणून तुमचं पालकांना किंवा इतर विद्यार्थ्यांना काय सल्ला असेल? सल्ला एवढाच आहे मॅडम की अभ्यासामुळं विद्यार्थ्यांची जी निर्णय घ्यायची क्षमता आहे की मला MTS करायचं आहे, मला स्कॉलरशिपला बसायचं आहे, मला नवोदयाला बसायचं आहे, तर का बसायचं, ही निर्णय घ्यायची क्षमता अभ्यासामुळं त्यांच्यात निर्माण झाली. तुम्ही काय आणि पालकांना पण त्यांचा प्रत्यय आलेला आहे. ओके. हो. मुलांचा, विद्यार्थ्यांचा स्टेज डेअरिंग आणि त्यांचा परफॉर्मन्स कसा आपण दाखवायचा, त्यांचं कॉन्फिडन्स लेवल खूप वाढलेलं आहे. तर जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अबॅकस जॉईन केलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल? अशा विद्यार्थ्यांना आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही 3 दिवस क्लास अटेंड करा. 3 दिवसामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की बाबा आपण नवीन काहीतरी शिकतोय, जगावेगळं, पण आपल्याला माहीत आहे की अभ्यास काय आहे, पण नेमकं कशा प्रकारे शिकायचं हे माहीत नाही, तर त्यावेळेला त्यांना एक उत्सुकता निर्माण होते विद्यार्थ्यांमध्ये. ते कुतूहलाचा विषय आहे त्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी. ओके. थँक्यू सो मच. थँक्यू.